अहो काय इथून डायरेक्ट जायचं पलीकडे लगेच. हो इथे. दो फ्रेश स्टार्ट. नमस्कार, नमस्कार. मी जालिंदर सर आस्लिपियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा सप्लायर डिस्ट्रीब्युटर. मी आज शिरपुरा तालुका केज या गावी आलेलो आहे आणि ज्या शेतकऱ्याला त्यांच्या बाजरीवरती जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे आणि तो बाजरीवरती रिझल्ट म्हणजे आपल्या संस्थेचे कृषीचे प्रोडक्ट त्यांनी घेतले होते आणि रिझल्ट कसा आला, किती दिवसात आला हे आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. सर, तुमचं नाव काय? दैवान भानुदास सोनवणे. दयावान भानुदास सोनवणे. ओके सर. तर तुम्ही ह्या बाजरी या पिकासाठी आपल्या संस्थेचे कुठले प्रोडक्ट वापरले सर? भुविटा खत एक, दुसरा अनेक हरियाली विको हरियाली, भुविटा खत आणि विको हरियाली वापरले. तर मला तुम्ही सर सांगू शकता तुमचा ह्या बाजरीवरती प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट कसा आलाय, फुटवा किती आलेत आणि ह्याची हाईट किती आहे तुम्ही सांगू शकता सर? काय आपल्या समोरच आहे. हां, तर सरांचं म्हणणं आहे की रिझल्ट समोर पहा सर. तुम्ही पाहू शकता. बघा, हे बाजरीचं पीक आहे आणि ह्याची हाईट जी आहे त्यांच्या डोक्याच्या वरती आहे, म्हणजे जवळजवळ 5.5 ते 6 फूट ह्याची हाईट आहे. म्हणजे असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे बाजरीला. तर सोनवणे सर, तुम्ही आमच्या या संस्थेच्या प्रोडक्ट विषयी समाधानी आहात का? समाधानी आहात. नक्की समाधानी आहात. तर मला सांगा, तर तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला काय सजेस्ट द्याल, काय शेतकऱ्याला सांगताल तुम्ही सर? मी केलं असं करा म्हणून सांगणार. हां, तर तुम्ही असं सांगणार की रिझल्ट छान आहे, तर तुम्ही पण नक्की वापरा आणि आपलं उत्पादन वाढवा. ओके सर, तुम्ही समाधानी आहेत? समाधानी. थँक्यू सर, थँक्यू. आता आपण ह्या शेतकऱ्याला जे आपल्या संस्थेचे प्रोडक्ट दिले होते, तर आता त्यांच्याच बाजूला एक दुसरं शेत आहे, तर त्याच्यामध्ये जे रासायनिक आहे तर तिथं कसा ती फरक झाला आहे आपल्या ह्या रिझल्ट आपल्या औषधांशी त्याच्याविषयी आपण प्रत्यक्ष पाहूया. आता आपण त्यांच्या शेजारच्या शेताच्या फळावर चाललेलो आहोत आणि आपण तिथं बघूया खरोखरच रासायनिक वापरल्यानंतर कसा रिझल्ट आहे आणि त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही पाहिजे. हे आहे रासायनिक खतं वापरल्यामुळे असा रिझल्ट आहे. हे शेजारचं त्यांचं शेत आहे आणि हे या शेतकऱ्यानं रासायनिक वापरले आहे. तुम्ही हाईट पाहू शकता. ही बघा हाईट ह्याची, आणि तुम्ही ते हाईट पाहिली होती, डोक्याच्या वरी हाईट होती. सोनवणे सर, इकडे या तुम्ही. हे तुम्ही आपल्या संस्थेचे प्रोडक्ट वापरले आणि हे तुमच्या शेजाऱ्यानं रासायनिक खत वापरले. रासायनिक आहे. तर बघा, तुम्ही पाहू शकता हे ते रिझल्ट समोरच आहे, म्हणजे दोन्ही मधला फरक. म्हणून मी अशी विनंती करेल प्रत्येक शेतकऱ्याला की आता शेजारचे हे जे आहेत हे त्यांच्या शेजार ह्यांचं शेत आहे, आपण ह्यांनाच विचारूया, सर तुम्ही रासायनिक खतं वापरतात बरोबर आहे आणि सोनवणे सर आमच्या संस्थेचे प्रोडक्ट वापरतात, तुम्ही दोघं पण शेजारी आहेत. ओके, तर तुम्ही मला सांगा सर, ह्याच्यामध्ये काही फरक आहे का, रिझल्ट आहे का? आता म्हणजे त्यांना रिझल्ट आहे पण इथं तुम्हाला आहे का रिझल्ट? रासायनिकला आणि त्या खताला फरक आहे. हा, रासायनिकला आणि आपल्या संस्थेच्या प्रोडक्टला फरक आहे. तर मला सांगा सर, जसं सोनवणे सरनं आपल्या संस्थेचे भुविटा खत विको हरियाली वापरलं, तसं तुम्ही पण वापरायला तयार आहात का? इथून पुढे वापरलं का? कारण शेजारचा रिझल्ट पाहिलेला आहे, तुम्ही नक्की वापरचाल. ओके, थँक्यू सर, थँक्यू.